हरे कृष्ण. तर आज आपण या भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं महात्म्य जाणून घेणार आहोत. तर श्रील व्यासदेव यांनी पद्मपुराण लिहिलं आहे. त्यामधल्या उत्तर खंडामध्ये भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं महात्म्य भगवान महादेव आहेत ते देवी पार्वतीला सांगतात. तर हा जो मूळ संवाद आहे भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं महात्म्य, हा मूळ संवाद भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांमध्ये घडलेला आहे. त्याच संवादाबद्दल भगवान महादेव आहेत ते पार्वती देवीला सगळं समजावून सांगत आहेत. तर वाचूया भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं महात्म्य. भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, आता मी तुला भवबंधनातून मुक्त करणाऱ्या भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो. कृपया श्रवण कर. फार पूर्वी सिंहल द्वीपाचा विक्रम वेताळ नावाचा एक राजा होता. एकदा तो आपल्या काही सैनिकांसह आणि आपल्या मुलांसह शिकारीसाठी जंगलात गेला. जंगलात त्याला एक ससा दिसला. तिथेच असलेल्या एका कुत्र्याला त्या राजाने त्या सशामागे पिटाळलं. तो कुत्रा आहे तो सशाच्या मागे धावत सुटला. कुत्रा ज्यावेळी त्या सशाचा पाठलाग करत होता तेव्हा असे वाटत होते की जणू काही तो ससा हवेमध्येच उडत आहे, इतका वेगाने तो ससा पळत सुटला होता. पळता पळता तो ससा एका ऋषीमुनींच्या आश्रमात पोचला. राजा आणि त्याचं काही सैनिक होते, राजाचे पुत्र होते, ते सगळे घोड्यावरून पाठोपाठ त्या वनाजवळ म्हणजे त्या आश्रमाजवळ येऊन पोहोचले. तो आश्रम अतिशय शांत आणि रम्य होता. लगेचच घोड्यावरून राजा खाली उतरला आणि त्याने त्या आश्रमात प्रवेश केला. त्याला खूप उत्सुकता होती. हा ससा आता या आश्रमात गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ कुत्रा सुद्धा गेला आहे. तर ते कुठे गेले आहेत ते शोधत शोधत हा राजा आपल्या पुत्रांसह त्या आश्रमात शिरला. आश्रमामध्ये अनेक सारे वृक्ष होते आणि त्याची छाया होती, खूप सावली होती आणि त्यात अनेक सारी हरणे बसली होती. खूप साऱ्या झाडांवरून बरीच फळं खाली पडली होती आणि माकडं देखील ती झाडावरून खाली पडलेली फळं खात होती. सिंहाचे छावे देखील त्या आश्रमात दिसले आणि ते छावे म्हणजे सिंहाची जी पिल्लं होती ती हत्तीच्या पिल्लांबरोबर खेळत होती. बाजूलाच काही साप होते, ते मोरांच्या अंगाखांद्यांवर खेळत होते. तर एकंदरीतच तो आश्रम म्हणजे अगदी शांततेचं, निर्भयतेचं, अगदी सामोपचाराचं जणू काही प्रतीकच होतं. सगळं वातावरण अतिशय शांत होतं. त्या आश्रमामध्ये वत्स नावाचे एक मुनी राहत होते. हे मुनी आहेत, त्यांचं आपल्या मनावर आणि आपल्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण होतं आणि त्यामुळे या वत्स मुनींना जितेंद्रिय मुनी असं सुद्धा म्हटलं जायचं. हे मुनी नेहमी भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे पठण करायचे. म्हणजे 14वा जो अध्याय आहे त्यातल्या सगळ्या श्लोकांचं ते पठण करायचे. एका पाठोपाठ एक श्लोक बोलायचे. आश्रमाच्या एका कोपऱ्यामध्ये जी जागा होती तिथे हे वत्समुनी आणि त्यांचे शिष्य नेहमी आपले पाय धुवायचे आणि त्या पाय धुण्याच्या जागेच्या ठिकाणी पाणी सांडून सांडून मातीमध्ये चिखल झाला होता आणि तिथेच हा जो जीवाच्या आकांताने पळत सुटलेला ससा होता तो आला, त्या चिखलात घसरून पडला आणि ताबडतोब त्या शरीरातून, त्या सशाच्या शरीरातून
मुक्त होऊन दिव्य विमानात बसून स्वर्गलोकी निघून गेला. तेवढ्यात त्या सशाचा पाठलाग करणारा जो कुत्रा आहे तोही तिथे आला आणि त्या चिखलात घसरून पडला आणि त्यानेही कुत्र्याचे शरीर त्यागलं आणि दिव्य शरीर प्राप्त केलं आणि सुंदर विमानात बसून तो देखील स्वर्गलोकात निघून गेला. तिथेच जवळ वत्स मुनींचा एक शिष्य उभा होता. त्यांनी बघितलं ह्या सशाकडे आणि कुत्र्याकडे आणि तो शिष्य हसायला लागला. राजाने सुद्धा हे दृश्य पाहिलं होतं. राजाला खूप उत्सुकता लागली होती. त्यामुळे हा जो राजा आहे विक्रम वेताळ नावाचा तो त्या शिष्याजवळ गेला आणि त्याने विचारलं की हे विप्रवर, हे ससा आणि कुत्रा हे अगदी नीच पशुयोनीमध्ये जन्मले होते आणि त्यांचा इतका उद्धार कशामुळे झाला आहे हे तुम्ही मला सांगू शकाल का? तर तो जो वत्स मुनींचा शिष्य आहे तो म्हटला, हे नृपती. नृपती म्हणजे हे राजा. मी वत्स मुनी जे जितेंद्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचा शिष्य आहे. हे आमचे वत्स मुनी आहेत ते रोज नियमितपणे भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं पठण करतात आणि आम्ही सगळे शिष्यही त्यांच्याबरोबर ते पठण करतो. आणि आम्ही सगळे या ठिकाणी रोज पाय धुतो आणि त्यामुळे तिथे थोडा चिखल झाला आहे. तर आमच्या सगळ्यांच्या पाय धुण्याच्या चिखलाने म्हणजे तिथे साठलेलं जे काही पाणी आहे, जी काही माती आहे त्यामध्ये तो ससा आणि तो कुत्रा घसरून पडला. ते पाणी आहे ते त्यांच्या शरीराला स्पर्श करतं झालं आणि त्या पाण्याच्या स्पर्शाने ते जे नीच योनीत होते दोन्हीही ससा आणि कुत्रा त्यांना स्वर्गात गती प्राप्त झाली म्हणजे ते स्वर्गलोकी गेले. राजाने प्रश्न विचारला की हे विप्रवर, तुम्ही का बरं हसत होतात? तर विप्रवर, विप्र म्हणजे ब्राह्मण, वर म्हणजे श्रेष्ठ, हे ब्राह्मण श्रेष्ठ, तो प्रसंग पाहून तुम्ही का बरं हसत होता? तुम्हाला तो ससा आणि तो कुत्रा यांच्याबद्दल काही माहिती होतं का? माहिती आहे का? त्याला उत्तर देताना म्हणजे राजाला उत्तर देताना तो शिष्य म्हटला की ससा आणि कुत्रा यांच्या आधीच्या जीवनाबद्दल मला माहिती आहे, माझ्याकडून तुम्ही ऐका. महाराष्ट्रामध्ये प्रतिउदक नावाचं एक नगर आहे. तिथे एक केशव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय कपटी आणि बदमाश वृत्तीचा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं विलोभना. त्याची पत्नी अतिशय वाईट चालीची होती, बाहेर ख्याली होती. नेहमी परपुरुषाशी भोग करण्यात ती मग्न असायची. जेव्हा त्या केशव ब्राह्मणाला आपल्या पत्नीबद्दल समजलं तेव्हा त्याला खूप क्रोध आला आणि त्याने आपल्या पत्नीचा खून केला. हे पाप केलं आहे त्यामुळे तो केशव ब्राह्मण आहे तो मृत्यूनंतर ससा बनला आणि ती ज्याची जी पत्नी आहे ती कुत्रा बनली. तर या जन्मामध्ये हे दोघेही या जंगलात राहत होते आणि आता त्या दोघांचाही उद्धार झाला आहे. दोघेही स्वर्गलोकात निघून गेले आहेत. तर भगवान शंकर पुढे म्हणाले, हा सगळा वृत्तांत ऐकून विक्रम वेताळ हा जो राजा आहे त्यांनी सुद्धा आपल्या राजमहालात जाऊन रोज नियमितपणे भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं नियमितपणे पठण केलं आणि कालांतराने या मर्त्य देहाचा त्याग करून तो राजा वैकुंठवासी झाला. तर अशा प्रकारे जो आपण भगवद्गीतेचा 14वा अध्याय वाचणार आहोत त्याचं महात्म्य आपलं वाचून पूर्ण झालं आहे. तर हे महात्म्य वाचून आपण जाणलंय की जेव्हा
हे जे ऋषीमुनी होते सगळे, जे वत्समुनी होते, त्यांचे शिष्य होते, जे रोज नियमितपणे भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचं पठण करत होते आणि एका ठिकाणी ते नेहमी आपले पाय धुत होते. तर अशा भक्तांच्या चरण कमलांचं पाणी जिथे पडलं आहे तिथेच हे 2 पशु गेले. कोण गेले? ससा आणि कुत्रा. आणि त्या पाण्याच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला. खालच्या योनीतून, पशु योनीतून ते उच्च योनीत, देव योनीत गेले. तर अशा प्रकारे आपण भगवद्गीतेचं महात्म्य दरवेळी नवीन अध्याय सुरू होतो तेव्हा वाचत असतो, वेगवेगळ्या अध्यायांचं महात्म्य. आणि त्यामुळे हा जो नवीन अध्याय आहे तो वाचायला, त्याचा अभ्यास करायला आपल्याला प्रेरणा सुद्धा मिळत असते. तर आज आपण इथेच विराम देऊया. पद्मपुराण की जय. श्रील व्यासदेव की जय. हरी बोल.